अमोल बाळा, बाबा काय रे, काय करतोय तू? बाबा मी आवडत होतो, तू फक्त येऊन आता झोपायचंस. अरे म्हणजे बाबा आज तू रोज कामावरून कंटाळून येतोस ना, आणि आल्यावर मी झोप पण घेत नाहीस, लगेच सकाळी उठून जातोस. आज मी तुला माझ्यासारखी चंपी करत करत गोष्ट सांगते, बघ तुला कशी झोप लागते ती. अरे हे बघ. अरे अमोल बाळा, याची काय गरज आहे? हे ठेव, आपण झोपू तसंच. चल बाबा तू खूप बारीक झालायस. हा, आणि असं महामनेरी आली की तुला पाहून मा खूप नाराज होईल ना. बस बरं बस. अमोल, अरे बस. सावकाश दे. जा. बाबा कसं वाटतंय? छान वाटतंय बाळा. बाबा मी आज तुला एक गोष्ट सांगणार आहे. एका जंगलामध्ये ऐका. एका जंगलामध्ये सिंबाचे माँ-बाबा खूप खुश असतात. एके दिवशी काय होतं माहिती का? एके दिवशी सिंबाची माँ हरवते. अमोल, बाबा ऐक ना. सिंबाची माँ हरवल्यानंतर सिंबाचा बाबा खूप नाराज होतो आणि तिला सगळीकडे शोधू लागतो, पण ती कुठेच सापडत नाही. सगळे म्हणत असतात की तिला कोणीतरी घेऊन गेला असेल, पण त्यांना काय माहित की ती सिंबाची माँ आहे. तिला हात लावणं एवढं सोपं नाही. मग फिओ ठरवतो की आता सिंबाच्या माँला शोधून काढायचंच, पण त्याला त्याच्या सिंबाची पण काळजी असते ना, म्हणून त्याला कुठे जाता येत नाही. मग तो ठरवतो की आता सिंबाची काळजी घेण्यापेक्षा त्याच्या माँला शोधून काढूया. अरे पण सिंबा लहान आहे ना. मग काय झालं? तो पण सिंहाचा मुलगाच आहे ना, त्याला काही नाही होणार, पण त्याला त्याच्या माँची आठवण येत असते ना. अमोल बाळा, मी तुला प्रॉमिस करतो, सिंबाचा बाबा त्याच्या माला नक्की शोधणार. पण तो सिंबाची काळजी करणार नाही ना? थोडीशी करणार. थँक्यू तांबे सर, तुम्ही तर भारच हलका केलात माझा. हो हो. रुपाली, मी आज पण नाही जात आहे कॉलेजला. अहो तुमच्या खूप सुट्ट्या होतात. रुपाली, या ठिकाणी कुटुंब महत्वाचं आहे, आणि तसंही मी तांबे सरांना एक्स्ट्रा लेक्चर्स कंडक्ट करायला सांगितले. हा, आणि मी पण सध्या घरूनच काम हँडल करतोय सगळं. आणि तुझे बॉस? नाही रुपाली ताई, काय नवीन प्रोजेक्ट थोडा लांबला तरी काय होत नाही. सध्या बापू, अमोल, दाजी सगळ्यांसाठी वेळ लय अवघड आहे, आणि अशा वेळेत मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे. अरे तुझ्या कामाची नवीन सुरुवात आहे. हे बघ, मला त्यातलं काही जास्त कळत नाही, पण ना ह्या सगळ्यात तुझं कामाकडे दुर्लक्ष नको आहे. नाही रुपाली ताई, तसं काय नाही होणार. आमच्या सरांना परिस्थितीची कल्पना आहे, त्यामुळे ते जास्त फोर्स नाहीत करणार, आणि त्यांना काय काम झाल्याशी मतलब. वहिनी, निघतो मी, येतो. अर्जुन, काय नाही, ते रिपोर्ट कधीपर्यंत कळतील आपल्याला? तिकडेच चाललोय बापू मी. पत्रकार सकाळपासून ठाण मांडून बसले असतील पोलीस स्टेशनला. रिपोर्ट येतील दुपारपर्यंत, काळजी करू नका. अर्जा, अरे तू स्टेशनला आधी जाणार आहे का दवाखान्यात? नाही नाही, चिंचुके किंवा आर्य जाईल हॉस्पिटलला रिपोर्ट आणण्यासाठी. मला आधी जाऊन पत्रकारांना भेटावं लागेल. काय एकदा रिपोर्ट आले की पुढच्या गोष्टी ठरवायला लागतील ना. अर्जुन, पुढच्या गोष्टी म्हणजे? हो, रिपोर्ट निगेटिव्ह येणार आहे, मला गॅरंटी. अर्जुन? हो बापू, काल रात्रीपर्यंत मी पण नको ते विचार करत होतो, पण आता नाही. बस. अहो, तो आपला अमोल एवढीवढीच आहे, एवढा पॉझिटिव्ह विचार करतोय तो. त्याची माय येणार म्हणून आवरून बसलाय, हसतोय, खेळतोय. मग आपण कशाला घाबरायचं? असा जातो, एक तुकडी घेतो आणि आपल्याला शोधूनच आणतो. बघा दाजी, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना,
आतापर्यंत मोडून पडलं असतं पण. तेच तर नाही करायचं दिपे. आप्पी आपल्याला अशी सोडून जाऊ शकत नाही. तिला शोधायचंच. वय अर्जा, अरे अमोल रोज थोडं थोडं करत जास्तच इच्छा बाळगू नये. त्यामुळे तुला आप्पीला लवकर शोधायला लागेल बरं का. बाबा हा? बाबा ठीक आहे, आरती घे. मा म्हणते की आरती घेतल्यानंतर मन खुश होतं, सगळी कामं व्यवस्थित होतात. घे घे. अपर्णा घरात नसली तरी तिचे विचार सतत या ठिकाणी असतात बरं का. मोठे बाबा, मा आल्यानंतर आपण खूप मोठी पूजा करायची असं मी प्रॉमिस केले देव बाप्पाला. देवा, मी या आप्पीने नेहमीच स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलाय, पण आज मात्र तुझी गरज लागेल मला. अरे अमोलकडे बघ की, आणि त्याचे भाव समजून घे ना जरा. आजचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊ देत तेव्हा माझी आप्पी लवकरात लवकर मला सापडू देत. मॅडम, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल काही माहिती मिळू शकेल का? हे बघा, अद्याप आमच्याकडे कुठलीही माहिती नाहीये. जशी आम्हाला माहिती कळेल तसे आम्ही तुम्हाला नक्की सांगू. ओके, थँक्यू. आर्या, जय हिंद सर. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल काही अपडेट्स? सर, मी त्यांना कॉल केला होता पण रिपोर्ट्स तयार नाही आहेत. ठीक आहे, तोपर्यंत पत्रकारांना थांबवून ठेवा. हो सर. चिंचुके? सर, ते रिपोर्ट्स घ्यायला लॅबमध्येच गेलेत. ठीक आहे. हे बघ, रिपोर्ट्स आले की तासाभरात मला निघावं लागणार आहे आप्पीला शोधण्यासाठी. त्यामुळे एक तुकडी तयार ठेवायची. अर्जुन, अजून रिपोर्ट्स नाही आले आणि आर्या, मला गॅरंटी आहे माझी आप्पी मला सोडून नाही कुठं जाणार. सापडणार ती. चला, लागा कामाला. एक मिनिट अर्जुन. अर्जुन, तू किती दिवस असं पळत राहणार आहेस अर्जुन? हे बघ, मी नाही म्हणते की आज आपल्याला रिपोर्ट्स वाईटच येतील. कदाचित देवाच्या कृपेने आपल्याला रिपोर्ट्स चांगलेही येऊ शकतात. पण अजून कुठे शोधणार आहेस तू अपर्णा मॅडमला? अगं, कुठं शोधणार आहे म्हणजे? मी सगळीकडे शोधणार, परत परत शोधणार, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोधणार. अर्जुन, मला कळतच नाहीये तुझ्या मनात नक्की काय चालू आहे. कधी खचून जातो, कधी अपर्णा मॅडमला शोधायचं म्हणतोस. हे बघ, जर हे असंच करत राहिलास ना तर याचा वाईट परिणाम तुझ्या तब्येतीवर होणार आहे. आणि आप्पी सापडली तर 1 मिनिट लागेल का मला ठीक व्हायला? आणि अरे, तू हे सगळं म्हणतेस, आप्पीला शोधणं आपली ड्युटी नाही? अर्जुन, अशा केसमध्ये ड्युटी 48 तासाची असते, जोपर्यंत माणूस सापडत नाही ना तोपर्यंत. आणि नियमानुसार 48 तासात जर आपल्याला माणूस सापडला नाही तर त्याला मृत घोषित करायचं असतं. अर्जुन, नियम माणसाने बनवलेले आहेत आर्या, आपण बनवलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी हे नियम लागू होतीलच असं नसतं. अर्जुन, तुला कळत कसं नाहीये? या सगळ्यात तुला किती त्रास होतोय? हे बघ अर्जुन, मी नाही म्हणते की आपण अपर्णा मॅडमला शोधायचं नाही. आपण त्यांना नक्कीच शोधू. पण या सगळ्यात तुझी अवस्था बघ ना एकदा. अर्जुन, मी तुझी मैत्रीण म्हणून बोलतीये, कारण मला तुझी काळजी वाटते. अर्जुन, आर्या, हे बघ, तू आणि चिंचुके आहेत ना म्हणून मी आप्पीला शोधू शकतोय. तू पहिल्या दिवसापासून म्हणतेस ह्या ॲक्सिडेंटमध्ये अपर्णा मॅडम केल्या, पण मी ऑर्डर केली की लगेच जाऊन आप्पीला शोधायला सुरुवात करतेस. तो चिंचुके, मी पळलो नाही ग, तेवढा तो पळला आप्पीला शोधण्यासाठी. आर्या, हे बघ, तू आणि चिंचुके माझी खूप काळजी करता, माझा विचार करता, माझ्या कुटुंबाचा विचार करता, अमोलचा विचार करता. त्यासाठी खरंच थँक्यू. एवढं सगळं घडून गेलंय पण तुम्ही तुमच्या कामात कधी हलगर्जीपणा केला नाही, माझ्या डोळ्याला दिसतंय कधी. अर्जुन, ड्युटी करणं आमचं कर्तव्य आहे. हे बघ, तू तुझ्या मनात नक्की काय आहे ते एकदा व्यक्त कर ना. तू सतत कुठल्या तरी दडपणाखाली आहेस अर्जुन. आप्पीशिवाय आयुष्य काढण्याचं दडपण येते आले. एकदा आप्पी सापडली ना की ते दडपण पण दूर होईल. आणि बघ, आप्पी सापडणार. जैन साहेब, हे रिपोर्ट. आधी आपण बघू रिपोर्ट, मग जाऊ पत्रकारांकडे.
चिंचुके, अरे डिटेल्स मॅच होत नाहीत. ह्या डिटेल्स आप्पीच्या नाहीत. म्हणजे काल सापडलेली डेड बॉडी आप्पीची नव्हती. चिंचुके, साहेब म्हणजे तुम्ही म्हणलेलं तसंच झालं. अर्जुन, आता ही डेड बॉडी नक्की कोणाची आहे त्याचाही तपास करावा लागेल. हा, हे डिटेल्स सर्क्युलेट करा आणि तपास घ्या. हो सर. हे बघ आर्या, एक तुकडी नेमा. आपल्याला आप्पीला शोधायला निघायचंय. आता आप्पी सापडणारच. अर्जुन, पत्रकार बाहेर थांबलेत, त्यांच्याशी बोलावं लागेल आपल्याला. ऐक ना आर्या, पत्रकारांची तू बोलून घे. आता मला फक्त माझ्या आप्पीला शोधायचंय. साहेब चला लगेच निघू. अपर्णा मॅडम सापडणार म्हणजे सापडणार. नक्कीच, चला. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार अपर्णा मॅडमचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी सापडलेल्या मृतदेहाशी अपर्णा मॅडमचा कसलाही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण जो मृतदेह सापडला तो नक्की कोणाचा हाच प्रश्न पोलीस प्रशासनासमोर अजूनही तसाच आहे. बापू देवच पावला. ते रिपोर्ट दिदीच्या नाहीतच. दिप्या, आता अर्जुन आपल्याला लवकरात लवकर घरी आणावं. त्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही बघ. हो येणार बापू, नक्की येणार. अहो आप्पीबद्दल काहीच सापडलं नाही म्हणजे आपली आप्पी जिवंत आहे. अर्जुनच्या प्रयत्नांना यश यावं. हे सगळं किती अवघड होत चाललेलं या ठिकाणी. पण आता मात्र काळजीच मिटली. आता अर्जुन अपर्णाला शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल. अहो भाऊजींना म्हणा अपर्णाबद्दल कळलं ना की लगेच आम्हाला कळवा. मी सगळं तिच्या आवडीचं बनवणार आहे. आणि ना आपण पहिल्यांदा घरी येत असल्यासारखं आपण तिचं स्वागत करू. सगळे मिळून तिचं स्वागत करूयात आपण. तेव्हा शेवटची विनंती आहे तुला, लवकरात लवकर आपल्याला घरी पाठव. बापू अहो आप्पीच्या येण्यानं सगळ्यात जास्त आनंद अमोलला होणार आहे. हो, पण अमोल आहे कुठं? अहो तो त्याच्या खोलीत आहे, तयारी करतोय, चित्र काढतोय. मा आल्यानंतर काय काय करायचं ना त्याची सगळी तयारी चालली आहे त्याची. हा पण त्याला ह्या सगळ्यातलं काय माहिती नाही ना? नाही नाही, त्याला अजून काही कळलं नाही. बापू अहो आप्पी आली ना की आपण रानातलं काय ना काहीतरी ताजं खायला घालू तिला. खरंच विनायकराव, हो मी तर काय काय ठरवलं तिच्यासाठी. हो ती आल्यानंतर काय करून काय नको असं होणार आहे बघा मला. बर चला जेवायला घेऊयात आपण. 2 दिवस झालं कुणीच काही नीट खाल्लं नाही. मी अमोलला बोलवून आणते. हा, आपल्याला वाटलं होतं हे प्रकरण शांत झालं पण हे वाढतच चाललंय. कालची पार्टी वाया गेली. तुझं पोट भरलं ना? रात्री खाऊन पिऊन चांगला खुश होतास की तू. अहो पण रात्रीची उतरली का? काय उतरल्याशिवाय इकडे यायचं नाही आणि बोलायचं तर अजिबात नाही. तसं काय नाही जीजी. तसं काय नाही तर ज्यातलं कळत नाही त्यात बोलतोस कशाला? आपण हे सगळं बघितल्यापासून मला भीतीच वाटायला लागली. चुकून जर ती कलेक्टर बाई माघारी आली ना तर. ती माघारी येणार नाही. मी आहे ना, तिचा चोख बंदोबस्त केलाय मी. आपण अरे बास की, दरीत गाडी पडल्यावर वाचणं शक्य आहे का? जर तिला कुणी दवाखान्यातच घेऊन गेलं नाही तर कुठून येणार ती? यानं त्या मार्गानं ती मेली हेच खरंय. असं झालं तर काळजीच नाही जीजी. असंच होणार. समजा काही चमत्कार झाला आणि ती सापडली तर बघू काय करायचं ती. पण तिच्या भीतीनं आत्तापासून तोंड पाडून काम सोडून बसू नका. हो जीजी, ही फाईल आपल्या कारखान्यात माल किती लोड केलाय त्याची एकदा बघून घ्या. जा. ठरवल्याप्रमाणे काहीच होईना. ती कलेक्टर बाय जिवंत असल्याची शक्यता वाढती. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, नाहीतर अंगलट येईल सगळं. यातून ती वाचली तर तिला अडवणं अवघड होईल. यापेक्षा ती कलेक्टर बाय माघारी येणारच नाही याची सोय केली पाहिजे. अरे मॅडम, ही केस सॉल्व्ह होण्यापेक्षा जास्तच गुंतत चाललेली आहे. आणि आता तर मीडियाही प्रश्न विचारू लागली आहे. सर आमचे प्रयत्न चालू आहेत सर.
शिवाय आपली लोक सगळीकडे अपर्णा मॅडमचा शोध घेत आहेत, पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नाहीये सर. किंवा त्या गेल्यात त्याबद्दलही काही ठोस कळत नाहीये सर. असं जर असेल तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयार राहा. हे बघा, आपलं काम अडचणी सांगणं नाहीये, तर अडचणी सोडवणं आहे. आणि तुम्ही मला पुन्हा पुन्हा तेच सांगताय. बाहेर लोक बोलतायत, एका जिल्हाधिकारी असलेल्या महिलेला जर आपण शोधू शकत नसलो तर सर्वसामान्य माणसाचं काय? सरळ सरळ हातबल ठरतोय आपण. अहो साहेब, आपण कामात कोणतीच कसर सोडत नाहीये. किती दिवस झालं तुम्ही शोध घेताय चिंचुके? आठ दिवस झाले साहेब. बघा, 8 दिवस झाले तरी हाताला अजून काही लागलेलं नाहीये. आणि हे बघा, तुमच्या कामाची सचोटी बघायला कुणी येत नाहीये, पण अपयश हे न सांगता सगळ्यांनाच दिसतं. हे लक्षात असू द्या. सर, अर्जुन सर आणि आम्ही खूप प्रयत्न करतोय अपर्णा मॅडमला शोधण्याचा. सर प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या ना सर. मला कळतंय, पण माझ्यावरही वरून प्रेशर आहे, त्यामुळे अजून वेळ देता येणार नाही मला तुम्हाला. शेवटचे 2 दिवस आहेत, त्यानंतर वरून ऑर्डर येईल आणि त्यात मी काहीही करू शकत नाही. साहेब कसली ऑर्डर? ही केस तुमच्याकडून काढून आम्हाला दुसऱ्या कुणाकडे तरी सोपवावी लागेल. सर मग हे आमच्यासाठी खूप मोठं अपयश ठरेल. अहो, म्हणून तर तपास वेगानं करा म्हणून सांगतोय. हे बघा, बेपत्ता झालेली व्यक्ती साधीसुधी नसून एक जिल्हाधिकारी आहे. त्या व्यक्तीच्या बेपत्ता होण्यामुळं प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होतोय आणि हेच नकोय वरच्या लोकांना. आणि बाहेरचे लोक बोलतात ते वेगळंच. आपल्याला ह्या सगळ्याला उत्तर द्यायलाच हवं. पण साहेब, आम्हाला थोडासा वेळ द्या. 2 दिवस म्हणजे खूप कमी वेळ होतो साहेब. हे बघा, माझ्याकडे पर्याय नाही चिंचुके. मला माहिती आहे माझा प्रत्येक पोलीस कॅपेबल आहे, पण कधी कधी निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतात. शेवटचे 2 दिवस आहेत, त्यात अपर्णा मॅडमचं काय झालं ह्याच्या सगळ्या डिटेल्स हव्यात मला. येतो मी. जय हिंद. जय हिंद सर. मी भरव म्हणता भरवती मला मा घास भारी, ती येईल आणि खुश होईल बघून चाली तयारी. टीनू, हॅलो टीनू. अरे सिम्बा, आज तू खूप खुश असशील ना? हो, आज माझा बाबा मला लवकर घरी घेऊन येणार आहे ना. अमोल, तुझ्या माची बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. कोणती? अरे, माझी आई म्हणत होती की जिथं तुझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी खूप वाईट अवस्थेत एक डेड बॉडी भेटली. आणि आज कळालं की ती दुसरीच कुणाची तरी डेड बॉडी होती. मला काहीच कळत नाहीये टीनू. सगळे म्हणत होते अमोल की हॉस्पिटल मधून रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे की ती तुझी माँ होती का नव्हती. आणि अमोल, आज रिपोर्ट आले ती तुझी माँ नव्हतीच. अमोल, आता तुझी माँ लवकरच सापडेल. आपण लवकर भेटू. ओके ओके अमोल. बरं झालं की माझी माँ नव्हती, पण घरातले सगळे माझ्याशी खोटं का बोलले आणि बाबाने पण मला काही सांगितलं नाही. दार का लावून घेतले यांनी? अमोल, ए बाळा, जेवायला येतोस ना? अमोल, दार का लावून घेतलेस तू? ए बाळा, अरे दार उघड ना. चल पटकन ये बरं जेवायला बाहेर. अमोल, अमोल. मोठी माँ, मला भूक नाही, जेवून घ्या तुम्ही. भूक का नाही बरं तुला? हे बघ बाळा, तू दुपारपासून काही सुद्धा खाल्लं नाहीस. पटकन बाहेर ये जेवायला. चल. मोठी माँ प्लीज ऐक ना, जेवायचं नाहीये मला. अमोल, का नाही जेवायचं बरं तुला? सगळी वाट बघतात त्यांना बाळा तुझी. असं करतात का? ये बरं बाहेर पटकन. मी बरोबर बोलते मोठी माँ. खोटं बोलणाऱ्या माणसांशी असंच वागायला हवं. काय? खोटं? हो मोठी माँ, मला शोधत असताना जी काय झालं ते तुम्ही मला सांगितलं का? अरे बाळा. मोठी माँ, मी म्हणलं ना तुम्ही जेवा. तुम्ही सगळे असंच खोटं बोलता आणि यावेळी तर बाबा पण खोटं बोललाय. अरे बाळा, आता सगळं व्यवस्थित आहे की नाही? आणि तिथं सापडलेली व्यक्ती तुझी माँ नव्हती ना? आणि मला सांग, तुला हे सगळं सांगितलं कोणी? माझ्या माँ बद्दल तुम्ही हे सगळं का लपवलं आधी ते सांगा मला. अमोल, अरे तुला त्रास होईल बाळा म्हणून आम्ही सांगितलं नाही तुला. पण मला काही त्रास होत नाहीये, ठीक आहे मी.
हो अमोल, पण तिथं सापडलेली व्यक्ती दुसरीच कुणीतरी आहे की नाही? आणि मग आता कशाचा राग बाळा? आणि तुला रागवायचंच आहे ना, तर बाहेर येऊन रागव ना आमच्यावर. असं दार लावून का बसलायस बरं तू? मी आता फक्त माझ्या बाबाशी बोलणार आहे, बाकी कुणाशीच नाही बोलायचं मला. अमोल अरे मोठी मा प्लीज जा इथून. आता फक्त मी माझ्या बाबाशीच बोलणार.